श्री नवनाथ भक्तिसार अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री पांडुरंगाय नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री मात्रा पितृभ्यो नमः। ओम नमो जी हेरमूर्ती वक्रतुंडा गणाधिपती विद्यार्णवा कला संपत्ती भक्त संकटवारी गजानना सदैव धावला श्वेत पद्मा विद्याभूषित कला संकल्प रामा तुझ्या वंदितो पादत्मा ग्रंथाक्षर बोलवी तो निश्चला निरंजने निर्विकार परिभक्त रंजना अबरणाधार प्रेमे समुदोनी मूर्ती साकार अम्मादासा विरिषी तरी वक्रतुंडा पाषाण कुशधरा किंकिना मंडिता ग्रंथाधरा येवनी स्वामी वदन सुंदरा मम रसना रस सेविका आगा अर्थलिंग प्रकरण रस्व दीर्घ शृंगार धारणा सुरस छंद ताल नवरस ग्रंथा माझी आद्रिका हे गणाधिपते गणराजा मी अबुध वर्णना आहे सहज परिकृपा करुणी सकळा भोज विकळा पदारी आता हे मोरेश्वरा गणाधिपती सर्व विषयादी मूर्ती मंगळारंभी मंगळाकृती आरंभी स्तुती प्रार्थितो तरी सरस्वती कळा माणूस सवे घेऊन वानंस या संतागणी येऊन सभे विराजावे महाराजा जी मंगलदायक वांग भवानी चातुर्य सहिता ब्रह्मनंदिनी ती महाशक्ती हंस वाहिनी घेऊन येई महाराजा जिचेने कृपे दृष्टी वाकुडी वाचस्पतीच्या मिरवी कोटी ती माय तू सवे गोरटी घेऊन येई महाराजा असो ऐसे पाचारण वचन ग्लानित भावना सम्यक पाहुन ग्रंथासनी मूर्तिमंत येऊन वरा लागी ओपिजे सकल सिद्धी पूर्णपणा पाऊत ऐशा विनीत वचना वरद मोळी हस्तकंजना स्पर्शोनी ज्ञाना निर्विले म्हणे महाराजा कलोत्तमा सिद्धी पावेल काव्य महिमा ऐसे बोलून सुशील रामा रसने स्थापिली सरस्वती या परिणमितो श्री गुरुराज जो अज्ञान तमे सविता विराजे जो मोक्ष पदाती वरुणे काज साधका ते विराजवे तो ज्ञानेश गुरु ज्ञान देवटी संजोगुनी बैसला मम पृष्ठी लेखनी कवळोनी कर संपुटी ग्रंथा लागी आद्रितसे वरद हस्ते स्पर्शोनी मोळी फेडिली सकळ अज्ञान काजळी या वरी तया बुंदा जोळी अनन्य भावे नमितो मी जो नरहरी वंशी विजय ध्वजा दोंडी राज नाम तयाचे साजे तो पृष्ठी बैसोनी सहज ग्रंथा लागी आद्रितसे आता नमो ज्ञान शक्ती जी सत्तामय चिद भगवती अनन्य भावे चरणावरती भाळतीचे आपोनिया या परिणमितो श्रोते संत की तुमच्या गृहीचा मी हातीत तरी ग्रंथ सरी सुरसनितांत प्रेम भरित दाटवा आओ प्राज्ञिक संत श्रोते प्रत्यक्ष तुम्ही महेश मूर्ती तुम्हा वर्णवाया बोध शक्ती मज माझी केवी मिरवेल परे तुम्ही धन्यवाडे स्वीकारिता बोल बोबडे जळ बाळा उभोनी कोडे जगा माझी मिरविता की पाहतैसे कांच मन्यास सोमकांत नाव ठेविले त्यास तेनेचे शब्दे लाज सोमास वरून वृंदा डाळी तसे तेवे तुमचा शरणागत नरहरी मालो धोंडी सुता तस्मांत महंत श्रोते संत करा सरते आपणांतरी या परिपूर्वी कथा सारा अमृत ग्रंथ वदविला तुम्ही श्रद्धायुक्त आता ही ओपुनी वरदहस्त भक्तिसार वदवा जे संत झाले जगविख्यात तयाचे महात्म्य वदविले समस्त परी सारा सार कथा त्यात उरल्या असती महाराजा जया संताच्या पायीरत गुरुमूर्ती प्रज्ञावंत की ज्याने संप्रदाय जगविख्यात जगा माझी स्थापिले तरी त्याची सर्व कथा ग्रंथी स्वीकारावया अवदान द्यावे श्रोती असो कली प्रारंभी रमापती नवनारायणा पाचारी उद्धवाशी बैसून सनिध कनकासनी यादववृंद तव ते नवनारायण प्रसिद्ध प्रविष्ट झाले द्वारके कवी प्रथम हरी दुसरा अंतरिक्ष तृतीय होय चतुर महाप्राज्ञिक प्रबुद्ध नर नारायण चतुर्थ तो पंचम महाराज पिपिलायन सहावा होत्र नारायण सातवा द्रुमिला आठवा चमसदान करभंजन नववा तो
ऐसे नवनारायण महाराज द्वारकेत पातले, सहजा सहज रमापतीचे पाजारण चोज दृश्य झाले डवळारी. हरीने पाहताची नारायण सोडिता झाला सिंहासन, परम गौरविले आलिंगुन कनकासनी बैसुले. सकळ वैभव भूषणाकार मिळून सकळ अर्चा सांभार, सारिता झाला सहपरिकर सोडोप्यारे पूजेशी. हरीचा गौरव पाहून बोलते झाले नारायण, कवन आरती पाचारण आम्हाला केले श्रीरंगा. हरी म्हणे जी महाराजा की मनी काम वेदला माझ्या, करीत अवतार घेणे ओजा तुम्ही आम्ही चलावे. जैसे समुच्च एक मेळी राजहंस जाती, उदय जळी तेवी तुम्ही कृपा कल्लोळी अवतार दीक्षा मिरवावी. एरो म्हणते जनार्दना अवतार घ्यावा कवने स्थान, कवन नामी कवन लक्षणा जगा माझी मिरवावे. यावरी बोले द्वारकाधीश कवी नारायण जोका प्रत्यक्ष, तेने मच्छिंद्र होऊन दक्ष जगा माझी मिरवावे. यावरी हरिजो महादक्ष तव शिष्य होऊन प्रत्यक्ष, महाराज नामे तो गोरक्ष जगा माझी मिरविजे. या परी अंतरिक्ष नारायण नाम जो जालेंद्र मिरुजे प्रकाम, तयाचा शिष्य भक्ती द्रुम प्रभुध्वनामे कानिपा. या परी पंचम पिपिलायना प्रकाम, मिरविजय जगी चरपट नाम अभिहोत्र जोन योगद्रुम, मिरविजय जगी नामे नागेश. या परी द्रुमेला ती समर्थ, जगी मिरविजय भरतनाथ. आणि चमस नारायण जग विख्यात रेवन नामे मिरविजय. नववा जो करभंजन तो गहिनी ऐसे मिरविजय नाम, ऐसे अवतार महिकारण दीक्षे प्रती मिरवावे. मनाला एकटपणे वास करणे सांगता माकलीस, परी तुम्हा सवे अवतारास बौद्ध येतील महाराजा. प्रत्यक्ष कवी वाल्मिका सुरासा तो पुढे होईल तुळशीदास, आणि शुक महाराज जो ब्रह्मवास कबीर भक्त होईल तो. या परी जो व्यास मुनी जो जयदेव होईल महाप्राज्ञी, आणि उद्धव माझा प्राणाहुनी आवडता होईल नामा तो. आणि भक्ती प्रौढी जामुवंत तो नरहरी होईल नितांत, प्रत्यक्ष जो बलराम भ्रांत पुंडलिक होईल तो. मी प्रत्यक्ष जन्मोन ज्ञानदेव नामे मिरविन, आणि धवलारी जो पंचानन निवृत्तीनाथ होईल की. आणि सत्यनाथ चतुरानन तो सोनामी मिरविल सोपान, जी योग माय माय मोहन मुक्ताबाई विराजेल. या परिप्राज्ञिक हनुमंत तो रामदास होईल महाभक्त, आणि कुब्जा दासी माते रमत ज्यांनी जनत होईल की. आसो ऐसे समुच्चय करून कलित वाढवावे भक्ती महात्म्य जाण, मग अवश्य म्हणून नारायण पुढे बोलती प्रश्नाते. म्हणती महाराजा सर्वज्ञ मूर्ती आम्हा सांगता जन्मस्थिती, परी कवन स्थानी केवती युक्ती व्यक्त होणे ते सांगा. यावरी बोले प्रत्यक्ष नारायण की दीक्षेचे भविष्य पुराण, पूर्वीचे कथिले पराशनंदने महामुनी व्यासतो. आगा पूर्वी 88 सहस्र ऋषी निर्माण झाले विधिवीर्याशी, ते वीर्य चुकून ठायशी आपाप काही उरले असे. ते जीवदशे वाचून सत्य महाराज न पावे उदय, तरी ते ठाई ठाई केव ते वीर्य त्याचे ठाय ऐकावे. उपचरो वसु यांनी असता वीर्य गळाले उर्वशी पाहता, ते शरस्तंभी दुरून निद्रवता आदळता झाले त्रिभाग. यमुनेत वीर्य बिंदू द्रोणाकाठी पडताची झाले विभाग शेवटी. 2 भाग द्रोणापोटी एक जळी पडेला. आसो पर्णवृंदात जो भाग पडेला तो तात्काळ द्रोण कुपी जन्मला. परी जळात जो भाग पडेला तो ग्रासीला मत्स्याने. तरी ते मच्छोदरी वीर्य नारायण प्रत्यक्ष आहे, परिदशेविन गर्भ वंशोदय होत नाही महाराज. तरी प्राज्ञिक कवी नारायण तेने मच्छोदरी जन्म घेणे, मच्छिंद्रायशे जगात नामाने मिरवावे महाराज.
या परी शिव कामावरी कोपुन तृतीय नेत्रीचा काढून आग्न मा स्मर केला भस्मतेने ऐशे ग्रंथ बोलती तरी तो काम द्विमर्दून बैसला ये वीर्य प्राशन करून तरी तयाचे ठाई जठरी जाऊन जालिंदराने जन्मावे या परी कुरुवंशी जन्मोजय नागसत्री आव्हान केले आहे तया वंशी महान पाये बृहद्रवराना जन्मावे तो महिलागी करील हवन तेव्हा गर्भ सांडील दिवमर्दून यज्ञ कुंठित दिप्यमान जालिंदरे जन्मावे या परी ब्रह्मवीर्य सहस्रेशी ऋषी निर्माण सहस्र88 तेव्हा वीर्य रेवता 83 रेवता माझी पडेले ते महीचे परमकुशी वीर्य आहे रेवता 83 तेथे व्यापुनी जीवदशेशी द्या लागी मिरवावे तो महाराजा चमस नारायण रेवण सिद्ध मिरविजे नामाने रेवतेचा झाला जन्म म्हणून नाम आहे त्याचे वेळी आणि करेत सर्पिणी मोळी अकस्मात पडता प्राशिले तिने मस्त भक्ष म्हणून जानबा ते जन्मे जयाचे नाग सत्रात नाग आहुती विप्रदेत ते वेळी अस्तिके निश्चित सर्पिणी ते लपिले ब्रह्मवीर्य उदरात अंडजा शुक्तिका युक्त मुक्त पुढे होईल महानाथ भविष्य जाणून आच्छादी मात कुरुच्या पुकरस्थानी तक्षात्मजा पद्मिनी नारी ठेविता प्राज्ञिक ऋषेश्वरी नवमास लोटले आओ त्या अंडाच्या शुक्तिका युक्त जीवदशा सकळ होनी मुक्त तरी अवयोत्र नारायण थेत संचरीचे महाराजा वीर्य अंडज पात्रात सांडून गेले आहे तक्षनंदिनी तो वडाच्या पुकरस्थानी अद्याप आहे महाराजा तरी तेथे अविहोत्र नारायण प्रवेश करिता सत्पात्र वट सिद्ध नाथ स्वतंत्र तया देई मिरवावे या परी मित्र रेत मंत्र संपत्ती कृपे कुरवाळील मचिंद्र जाती ती वरदास्ताची विक्रीडा उभती साचोकार मिरवेला ते मंत्र तापे सूर्यवीर्य सविता राज सांडिता होय परी ते भविष्याकारणे उकरडामय वरदभस्म मिरवेला ते हरी जो नारायण शीघ्र संचोरुनी दीक्षा कारण गोरक्षायशे प्रतिष्ठा नामाने जगा माझी मिरवावे या परी मुंडनी कारणी सूरवर आलिया दक्ष नंदिनी ते कमलोदो पाकशासनी समारंभे पातले परी दक्षकात्मजेची रूपराठी नेत्र कटाक्ष पाता परमेष्टी तेने धडाडून काम पाठी इंद्रध्वनी दमला तो परी तो चतुरानाने बैसला होता सभास्थानी मग काम द्रवता इंद्रिय द्रवणी परमलज्जित झाला तो मग रगडोनी चरपटा ते छिन्नत्व केले रेताचे ते एकागळे 60 सहस्राचे रेत भाग वरी येले ते 60 सहस्र रेत भागाशी जीवदशा अपत्य बालकिल्ले ऋषी झाले परी एक मागशी वीर्य आहे तैसेची ते लज्जायुक्त होऊन केरासह सांडिले भागीरथी जीवनी तयातून एक भाग जाऊनी कुशवेष्टी स्थिरावला तब तो कुशवेष्टी निखळी रेत मागाची आहे वेली ती पिपलाय न माऊली संचारावे तेने तेथे टाचे चरपटले आहे रेत म्हणून नाम चरपटनाथ मिरवणी जगविख्यात दीक्षे लागी निर्वावा या परी कुंभोदयाचा उदय झाला तो मित्र कामाचा शर लुटला
तो गगनपंत व्यक्त झाला अति बळे करुण्या एक भाग घटी पडता गस्ती उदय झाला तत्वता एक भाग मयूरता कैलास सदनी पातला तो महाराज कैलिका ऋषी भिक्षा म्हणती भिक्षा पारदर्शी ऊर्ध्व भरतरी म्हणती भिक्षा पात्राशी अंगणा ते ठेविले ते मित्र रेता अकस्मात येऊन पडले भरतरियात ते कैलिक पाहून भविष्यात भरतरी ते रक्षित असे ते भरतरी संगी द्रुमिल नारायण प्रसंगी संचरोनी रेतांगी भरतरी नामे मिरविजे या परिमाच्या विपिनिस्थानी दिग्गज टेला मैते शेणी ते सरस्वती ते उद्देशे करुणे विधिवीर्याशी डासळला ते वीर्य गज करणात पडताचे झाले बिंदू व्यक्त परी काहीशे वीर्य होऊनी व्यक्त मैवरती पडेले तया करुणे व्याघ्र चाली चालता बेदे पाऊली तया पादसंधीत तनु तिली जीवदशा त्रिची तैसा गज करणा सुधा कारण प्रद्भुद्व मिरविजे रेत रत्न त्या नामा विधाने प्रयत्न कर्ण गाणी पहा मिरविजे या परी गोरक्षाची हातवटी पाता वाळवंटाचे पोटी कर्दम पुतळा करता जेठी अभिमंत्रे करुणिया भविष्यंतर मंत्र शक्ती विष्णुवीर्य आव्हानिल्या पुतळामया ते कर्मंजने संचरया जीवदशा मिरवावी आईशे सांगून रमा रमना संतुष्ट केले नवनारायण मग परस्परे नमना नमन करुणिया उठले ते आसो आईशे भागीरथीशी नवनारायण पाती मंद्राच्या विपळी स्थान श्री शुकाचार्याच्या समाधीपाशी जाऊन समाधी ते वरिले नव समाधी मेरू पाडारी दहावी समाधी ऋषीश्वरी असो ते दाही स्थूळ शरीरी पुढे तेथून निघाले या पुरी शुकवीर्याचे कथन बद्रिकाश्रमी सोम ब्राह्मण ब्रह्मा उद्देशे झाले पतन कबीर तेथे जन्मला ही कथा भक्तिसारामृतात वधविली आहे जगन्नाथे आता नवनारायण झाले व्यक्त त्याची कथा ऐकावी असो वसुवीर्य दोन्ही भाग झाला एक मच्छीने प्राशिला तव कवी नारायण संचोरुनी वाहिला गर्भ लागला वाडीशी जीवदशा दिवसांदिवस 9 मास मच्छीने लोटले जळतरास पुढे प्रसूत अंडज सुरस जमुना जळी पडी व्हावे जो तो तेथे कथा वर्तली कैलासाची अपर्णा माऊली शिवाशी म्हणे कृपा सावली अनुग्रह मज द्यावाजी तुम्ही जपदा जो मंत्र तो मज द्यावा जी पवित्र तेने करुणी मी चिर सनातपणे मिरवेनजी शिव म्हणे उमाईक मी मंत्र उपदेशी न सकळी क परे एकांत ठावा लोलिक ऐसा जाण पाहिजे अपर्णा म्हणे एकांत स्थान तरी मैवरी शोधू आपण ऐसे कथा दयाधन अवश्य तिथे म्हणत असे मग सिद्ध करुणे नंदिकेश्वरी हिंडता स्थाने मैवरी श्रमोने वर्तता उमाईश्वरी यमुना तटी येऊनी पोहोचले मग उतरुनी नंदिकेश्वरावरुनी ती नंदी ठेवी ती तटावरती उभयंत करुणी यमुने भागीरथी जवळ काठी बैसले तेव्हा तो यमुना तटी एकांत तेथे मनुष्याची नमे जात ऐसे शुद्ध एकांत ते स्थान ईश्वराशी मानले परी तो मच्छोदरात कवी नारायण नेनो त्यात
पार्वती ते उपसिता नाथ मंत्र संजीवनीशी, तिथे तो मंत्र उपसिता मच्छी होती तेथे सत्यता, तो उपदेश शब्द गर्भी तत्वता वज्रनाथाने ऐकला परिग्रहणाची झाले, तेने करुणे ज्ञान प्रगटले, मी तू पण सर्व संचरले, सर्वची ब्रह्म सनातन, असो शिव पार्वती ते पुसत, की कैसे चोज उपदेशात, तुथे सापडले खून ते माते, बोलून दावी आपण तू, ऐसे शिव तिस पुसता, तो आधीच मच्छिंद्र झाला बोलता, म्हणे महाराजा आदिनाथा ब्रह्मचोज मिळवेला, आता किंबहुना चराचर असे स्वरूपी वृत्ती साकार, नगने ने हेमाची सार, अहम ब्रह्म भाव सुनी, ऐसे शिवाय ऐकता वचन, जळी पाहेचा काटून, ओ मच्छोदरी नारायण कवी महाराज समजला, मग शंकर बोले त्याते, म्हणती महाराजा तू आहेस येते, तरी मम उपदेशाचा तुते लाभ झाला कविराया, तरी हे फारची झाले अपूर्व, पुढे ऐका आनंद पर्व, मंत्र उपदेश गौरव दत्त मुखे कर्मिनमे, तरी तुझ जन्म झाली पाठी, बद्रिकाश्रमी यावे शेवटी, तेथे तू ते देईन भेटी, सर्व सामग्री सचिन्न, ऐसे बोलूने आदिनाथ स्वस्थाना गेला अपरणे सहित, एकीकडे गर्भ मच्छदरात तेची मंत्र डोकीतसे, या परी भरता पूर्ण दिवस, मच्छीने प्रसूद कळा समयास, अंड सांडोनी जळतरास, मच्छी गेली जळधरी, असो अंड सांडोनी विरास, मच्छी गेली जळधरास, त्यास काही लोटल्या दिवस, यमुना जळी महाराजा, तेव्हा ते समय काळी बक पक्षाची उतरली मंडळी, मी नव्हेच वया यमुना जळी, निज गणासहित संचरले, तो अकस्मात मित्रात्मज तराटी, अंड चक्षुभा युक्त पहिली दृष्टी, मग सर्व मिळून चंचुपुटी खाद्य म्हणून मेथी तसे, चंचुपुटाचा भेद वज्र, तेने अंडज झाले चर्चर, द्विशकर होनी सत्वर, महीवरती आदळले, परी वरील शकलात पडिले मही, खालील शकलात बाळ विदेई, जैसा अर्क अर्क उदय प्रवाही, एकाएकी उतरला, मृदन शब्द कडकडाट वाळते जाचा बोबाट, त्याने आळीता चकचकाट पाहुनिया पाले ते, असो सकळ मुक्तिकार रत्नकार, आत मुक्तिकेचा भद्र मच्छेंद्र, आस्था तमरी घ्या तिरी, पावला धीवर त्या काळी, तो धीवर कामिक नाम सुबट, पाहता अंडज शुक्तिका प्रगट, तो आत रत्न तेज स्फुट, बारम्य देखिला परी जो सविता, मग चित्ती द्रवली मोह ममता, मने बाळ हे कोमल तत्वता, माते बक्षी याते बक्षिल कोणी सावज, ऐसा उदय होता चित्ती, देव शब्द कुसुमा सांडिती, की हे महाराजा कामिका मूर्ती बाळने ओ सन्नाते, अरे हा कवी नारायण मच्छोदरी पावला जन्म, परी मच्छिंद्र ऐसेना याते नाम, जगा माझी मिरविकी, अरे हा दक्ष युगेंद्र जेठी, तारक नौका मही पाटी, तरी तू संशय सोडून पोटी, सन्नाने महाराजा ऐसे देव वागुत्तर रत्न, कर्णपुटके होता भूषण, मग ते दृष्टी पाहुनी जतन, हृदय संपुटी पाहिदसे, महाविश्वासाचे पाठी आधीच मोहे नादिले पोटी,
आणि आनंदाची अपार दाटी आनंद पात्री लावे जैसे पायाचे नी पात्री मृत शर्करा वय निश्चिती तो गोडपणा भाग अमृती वाढला का जाईना की दारिद्र्याचे सुडास मनी पेटला राजहंस ते गजशुंडाची माग्रवेस सुख का वाटले जाईना की वंश वृद्धी ते शून्यमया चित्ता काळिंबा निशीन आहे तैसा सुत मित्राचा होता हृदय मग ते चिंता कासया की काडीसाठी विचिता प्राण तो माणूस लादला सुख धन की मृत्यू भयाचे असुख मानून चित्त जडे हेलावे मग स्नेह कुरवाळे कर संपुटी तोये नानीला बाळ जेठी हृदय घालून कामी कपोटी सज्ञ आणले तयाते शारदता नामे सुंदर नारी ओपिता झाला तिचे करी मने महाराजा वंशधारी सुत मिरवी लोकात की पाये हा पूर्व बरवसा की राधा तनय कर्ण जैसा तरी तो पुढे राजमांदुसा जगा माझी आव्हानी कन्या ये भाग्योदय सर्व सुख शेणी फोडावे आ बाळ अवतार होय कविनारायण मच्छेंद्र मग कामिका हाती सुडाळ सुता नवरत्नाच्या समपात परमानंदली शारदता बाळ कवळीला स्नेहवेळी स्नेहधरिताची पयोदरी पय दाटले हाती पाजरी जैसे माते जखरी सोमकांत द्रवळा तसे आसो कुशाचे मंडन स्नेह बाळे होता संगोपन मग बाळ जठरी पिढीचा अग्न पय पाहुणी शुकारी ते स्नेहाचा उग बाणे बाळ अंगीकारोनी मार्जने तत्वोदकी घालून स्नाने पालका ते हलवी तसे आधीच नामे शारदता त्यावरी अपत्य कामी कांता तेथे बाळमोह काम जवता कवन रीती निघाले आधीच असता मरविली त्यावरी पर्जन्य दृष्टी झाली मग ते हेलावे लो पावली कवनाशी वर्णावे ऐसे परी दिवस लोटले काळी शेमिती 5 वर्षे वयावरती मच्छिंद्र मिळविला तव कोणे के दिवशी सुदिनी उदक भूमिशी पिता म्हणे तमारी कन्येशी चला जाऊये मच्छिंद्रा अवश्य म्हणे मच्छिंद्रनाथ कृतांत भागीरथी तीरा येत मग जबाबदारी संचरून येतात मच्छवानी तसे तव जाळ्या सवे मीन धाडी अतुल्य ओढी कर संपुटी बाहेर काढिता कामिका जेठी मैमिना ते सोडी तसे मच्छिंद्राशी म्हणे सुतोत्तमा वेचोनी साठवी आमिना आयशे वरुणी कामिका पुन्हा जळतराशी संचरे एरे कडे का मच्छिंद्रनाथ मी न देखता म्हणे येतात आ मातृकुळाचा घात कामिकतात मांडिला तरी आपण असता शेराटी बर्वे पाहता दृष्टी हे योग्य नवे कर्म पाटी उपकारा मिळवावे पूर्वी अगस्तिके मातृकुळा रक्षिले आपुले तपाची बरे राव बोधुने सत्रपाळ नावे कुळा वाचविले मग एक एक मच्छ विचुनी प्रवाही मिळवी जीवना लागुनी हे कामिकता ते दृष्टी पाहुनी परमचित्ती क्षोभला जैसा परमसबळ पेटला मिरवी वडवानळ हे कामिक क्रोध अग्निबळ हृदय माझी धडाडी
की मेघमंडळाचे दाटी सफळापती तेजावटी तैसा दलाडूने क्रोधपोटी बाहेर आला तक्षणी लक्ष्मी व चंद्राचे मुखमंडन स्वकरी केले ताडन म्हणे जळधराचे काढिता मीन बहुश्रम जानसी तरी पुन्हा जळधरे मत्स्य सोडितोशी कैसा भिकारी खाशील काय उदरांतरी भीक मागो जाशील आयसे कुणी कामिक वचन मनात मच्छिंद्र करी बोलणे सर्वात पवित्र भिक्षान दोष त्याशी काही नसे तरी आची आता उपदेश आरंभावे भिक्षांनास एरीकडे जळधरास कामिक तेव्हा संचरला एरीकडे मचरणात दृष्टी चुकवणे गमन करीत वनात सुडाळ जागा दिसेना मग उत्तर दिशा रुद्रिकाश्रमी पाहता झाला युगद्रुम तेथे 12 वर्ष उत्तर नेम योग लागी आचरला ते तीव्र तप या सुचस्मित मंत्र दृष्टी अद्वैतवनात लोकंटक बांधांगुष्ट घेऊन तप करीत असे ऊर्ध्व वायूचे करुणे भक्षण दृष्टी अर्का देऊन दान वाचा करुणी कृष्णार्पण हरिभजनी मिळविला शरीर क्लेश देऊन दान ईश्वरी वेद तनु मन प्रमाणे तेने अस्ति पंजरा वरुण त्वचा तितुकी मिळवितसे तपे बक्षिले सकळ वंश परी लागन लागे अस्ति त्वचेस मास भक्षुनी सकळ भागास वृद्धीस रस सकळ आटिले नेत्र फिरून झाल्या वाती दिसो लागल्या कर्पावरती परी तेजाची आटली ज्योती नागोर तपाने अस्ति त्वचा व्यक्त होऊन शिरा दिसती चांगुलपणी सर्वांग दिसे गेले वाळूनी काष्टा परी मिळवितसे ऐसे क्लेश संभवित मच्छिंद्रांगी जाणवत तो तेथे अकस्मात त्रिनंदन पातला संचरोनी देवालया स्थविता झाला उमाराया हे दक्षजा माता करुणालया दिगंबरा आदिपुरुषा कामांतका फनिवेष्टका रूढभूषण कैलास नायका अपर्णा निधाना कामंतका वृषभरोना महाराजा हे सकळदानवंतका देवादिशा उमाकांता रुद्रा त्रिपुर कांता शूळपाणी महाराजा हे शंकर नामा बिदानी पंचवक्रा त्रिनयनी भस्मधारणा उमारमणी नरकपाळा विराजसी ऐसे स्तुतीचे वांगरत्न दत्ते अर्पिले बाळे करुण तेने तोषवणे कामदवन प्रत्यक्षपणे मिळविला प्रत्यक्ष होता उमाकांत नैनी योजिता झाला दत्त मग लिंगुलुने प्रेम भरित निकटापणा वैसला योग क्षमाची सकळ वार्ता शिव पुस्ता झाला दत्ता तेने सांगोनी क्षेम वार्ता शिव सुखा पुसविले या परी बोलता झाला दत्त ही रुद्रिकाश्रमी कानन बहुत तरी महाराजा दृष्टी व्यक्त माझी करा कृपाळुआ माझा अवश्य म्हणून येऊ मारमण उभयंता पाहू चालले कानन परी ही वासना दत्ता कारणे मच्छिंद्र दैवे उदेली जैसा लाभ असता पदरी तो सहज वळून येतो घरी लघु शंके मूत्रधारी माणूस गट लागत असे की उष्ण त्राते मही चाली आतुडते कल्पवृक्षाची सावली तेवी दत्त वासना उदेली मच्छिंद्र दैवे प्रकरणे की या वज्रात टाकिल्या बाहेरी हिरा ठेवूनी नेता गारी तेवी दत्तात्रेय वासना लहरी उदेली मच्छिंद्र दैवे करुणीय
आसो ऐशा लाभ भावना उभयंता रमती बद्रिकाश्रमा नाना प्लवंगमा अपार चिन्हे पाती सूरतरूप खर फळी बकुळ चंपक कर्दळी गुळ केळी नारळी सोनकेळी शोभल्या की सहज पाषाण ढाळिता महिषी दवे आतुडे हस्त पादाशी मचिंद्र दये उद्देशी दत्तवासना उदेली ऐशे वर्णिता पार परू परी बद्रिकाश्रमीचा फार शेजारू कानना मही निकट मांदारू मंद्राचळ शोभला तयावरुणी वर्षत तोयधर मणिकर्णिकेचे अपार निर ती भागीरथी उत्तम तीर निदृष्टीने पाहिली मग तेथे उगव धरुणी उभयंता करीतसे झाले गमन असो मचिंद्राकाराने निदृष्टील पातील तेथे जी जी होईल वार्ता श्री ज्ञाने होय सांगता निमित्त मात्र दोंडी सुता ग्रंथा माझी मिळविले दोंडी सुत नरवंशी मालू दे कैत्वाशी निमित्त मात्र नरहरी कृपेशी तेची बोलून ज्ञानेश स्वस्ती श्री भक्ती कथा सार सम्मत गोरक्ष काव्य किमयागार सदा पुरुषोतो भाविक चतुर प्रथमाध्याय गोडा कुंडलिका वरदेव हरिठल श्री ज्ञानदेव तुकाराम नवनाथ महाराज की जय दत्तात्रेय महाराज की जय।